सुषमा, सुषमा. शंतनू, थँक गॉड. मला वाटलं तुझी गाडी सुटली की काय. सुटेल कशी, ही काय पकडून ठेवली तुझ्यासाठी. अच्छा बरं ते सगळं जाऊ दे. मी तुला जे काय सांगितलं लक्षात आहे ना? हो हो, अगदी सगळं लक्षात आहे. आपल्याबद्दल इतक्यात कुणाला काही सांगायचं नाही. तुला पत्र सुद्धा पाठवायचं नाही. तू डॉक्टर झाला ते सगळ्या जगाला सांगायचं. करेक्ट? करेक्ट. मी धनंजय दादाला सुद्धा काहीही सांगितलेलं नाहीये, सांगणारही नाही. ए पण तू मिरजेत राहायला असतास तर किती मजा आली असती. ते सगळं खरं आहे ग, पण तुला तर ठाऊकच आहे ना, धनंजय दादानी माझ्या डॉक्टरकीच्या शिक्षणासाठी घर दार जमीन विकून पुण्यात नोकरी धरली आहे. त्यालाही स्वतंत्र धंदा करायचाच होता, पण माझ्यासाठी त्यांनी तो विचार देखील सोडून दिला. मी तक्रार करत नाहीये रे, फक्त इच्छा बोलून दाखवली. अच्छा, वेळ मिळाल तर सुट्टीत येईन तुला भेटायला. बघ नक्की. प्रॉमिस? प्रॉमिस. हो शिक्षक, इकडे इकडे इकडे. कोण तू आणि आज कसा आलास? फाटकातून. फाटकातून गुरं सुद्धा येतात. हो, हा. पण फाटक उघडं असलं तर मी उघडून आलोय. हा, गुरांमध्ये आणि माणसांमध्ये हा जसा फरक आहे ना, तसा आणखीन एक फरक आहे. तो कोणता बुवा? गुरांना वाचता येत नाही, माणसांना येत. तू माणूसच आहेस ना? का? फाटकावरची पाटी नाही वाचलीस? नाही, मी ती पाहिलीच नाही. आम्ही ती पाटी लावले, ती काय फाटकाची शोभा वाढवायला लावले? सॉरी सॉरी. काय सारी काय सारी? तू कोण आहेस कोण आणि आलायस कोणाकडे? मी शंतनू माने, धनंजय मानेचा धाकटा भाऊ. कशावरून? कशावरून? आमचा जन्म एकाच आई बाबा पोटी झालाय, या पलीकडे मी काय सांगू शकतो. ठीक आहे ठीक आहे. तू इथे किती दिवस राहणार आहेस? माझं शिक्षण पूर्ण होईपर्यंत. म्हणजे त्याच्याच खोलीत? अर्थात. अर्थात काय? मला ते चालणार नाही. अहो पण परवडणार सुद्धा नाही आणि सहन सुद्धा होणार नाही. मी तुझ्या भावाशीच बोलेन. तू इथेच उभा राहा. अहो पण धनंजय दादा आहे तरी का खोलीत? तो गेलाय दूध आणायला. मरतय गेला. हो बुवा, काय झालं? अल्सरचा त्रास आहे. अल्सर. पोचवू का तुम्हाला? कुठे पोचवताय? मशनात? नाही नाही, घरी घरी घरी. नको, दुधाचे 2 घोट पोटात गेले की बरं वाटेल. केवढी मोठी लाईन आहे. बाटली मिळेपर्यंत अर्धा तास तरी लागेल. तेवढ्यात काही माझं काय काळजी करू नका, काळजी करू नका. ही भरलेली बाटली तुम्ही घ्या आणि रिकामी बाटली मला द्या. मी लाईनीत उभा राहतो. काय काळजी करू नका, मी रिकाम टेकडा आहे. काय काळजी करू नका. कशाला उगाच तुम्हाला त्रास? नाही त्रास नाही, संकोच नका. घ्या घ्या. तुमचे उपकार कसे मानावे तेच मला कळत नाहीये. कसले उपकार? आता थोडं बरं वाटलं. आता तुम्ही लाईनीत उभे राहा. ओ पैसे पैसे राहिले काय? अरे शंतनू, तू कधी आलास? हे काय आत्ताच आलो. चला आज चल. ये दादा, या बंगल्याचा मालक 1 नंबरचा खडूस आहे. खडूस? हळू बोल. दरवाजाला कान असतात आणि इकडच्या दरवाजाला डोळे पण आहेत. धनंजय माने इकडे समोर समोर. हे बघा. ओ हो 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 मालक, या 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 लभ्य लाभ, अलभ्य लाभ. हे बघा, मी इथे अशासाठी आलो होतो. तुम्ही कशासाठी जरी आला असलात तरी तुमचे चरण या खोलीला लागले काय कमी महत्वाची गोष्ट? हे बघा, मी सकाळी सकाळी तुमचं दर्शन घडलं की माझा सगळा दिवस आनंदात जातो. आणि इतका मला असं म्हणायचं आहे की ते तुम्ही खुशाल म्हणा. हो पण चहा घेणार काय? गरीब भाडेकरूचा गोड चहा. मी गोड काय खात पित नाही हो. मला डायबिटीस आहे. बिन साखरेचा करतो. बिन साखरे. हे बघा, हा जो तुमचा भाऊ इथे येऊन राहिलेला आहे ना, त्याचं दरमहा 35 रुपये भाडं तुम्हाला जास्त द्यावं लागेल. ही खोली मी फक्त तुम्हाला एकट्याला दिलेली होती. ते बघता येईल. बघता येईल का? अरे हो. काय काय झालं? कालपासून मी तुम्हाला सांगेन सांगेन म्हणतो, सारखा विसरतोय मी. कशाबद्दल? डायबिटीस बद्दल. फार त्रास होतो तुम्हाला सांगतो. मला फार त्रास. डायबिटीस वर एक रामबाण औषध आहे. काय सांगताय? काय कम्प्लीट क्युअर? काय सांगताय? काय इस्रायल मध्ये? इस्रायल मध्ये? मग मला काय उपयोग? माझा एक मित्र चाललाय ना इस्रायलला. धनंजय राव, तुमच्या मित्राला सांगाल माझ्यासाठी औषध आणायला.
तुम्ही माझ्यासाठी औषध आणलं ना, फार फार उपकार होतील हो माझ्यावर. उपकाराची कसली भाषा करताय तुम्ही? नाही, तुमच्यासाठी काय वाटेल ते करायला मी तयार आहे. पण एक अडचण आहे. कसली? नाही, अडचण म्हणजे तशी काही विशेष नाही आहे, पण कसली अडचण? आहे ना, आहे काय? काय त्या औषधाला 50 रुपये पडतील. हो मग हा? नाही, मी दिले हा. तुमच्यासाठी काय वाटेल ते करायला मी तयार हा, आहे. मग? पण सध्या काय हा. माझं पाकिट अशक्त आहे. हा. दिले तुम्ही नाही दिले? असं काय करताय तुम्ही? काय काळजी करताय तुम्ही? एवढं माझ्यासाठी करताय. हे घ्या, मी देतो ना तुम्हाला 50 रुपये. घ्या. हे काय? तुमच्या डोळ्यात पाणी? तुमच्यासाठी हा. एका मामूली औषधाला मी 50 रुपये खर्च करू शकत नाही. हा, हा. थू! हो, काय झालं? धिक्कार असो माझा. अहो जाऊ द्या हो. तुम्ही काय एवढं मनावर घेताय? पण 50 रुपये मी देऊ शकत नाही. अहो ठीक आहे. पण 50 रुपये अहो, ठीक आहे हो. नाही पण ते औषधाचं मात्र विसरू नका. काही काळजी हा. करू नका तुम्ही. चहा घेणार? हा? नको नको, आता एकदम औषधच घेतो. काय नाही पण ते विसरू नका मात्र. वा वा वा. अहो ऐकलं का? यांनी माझ्यासाठी 50 रुपयाचं रामबाण औषध शोधून काढलेलं आहे. दादा तू बाकी ग्रेट आहेस. अरे या लोकांशी असंच वागावं लागतं. हा. नाही तर आपली या जगात काही धडगत नाही, कळलं? बरं राहू दे. तू पुस्तकं कपडे सगळं आणलंच हो, बरोबर? सगळे आणलेत. हा? हा. बरं तुला आई बाबांचा फोटो आणायला सांगितलं हा, बघ होतं? आणलाय की. आणलास? हा. हो देणं करून ठेवलं नाहीस ना कुठं? अजिबात नाही. हा. काळजीच नको. ते एक बरं केलंस, नाही तर माझे वांदे करून ठेवशील. अरे दादा हा. मला घर आवडताना एक गंमत सापडली रे. हा नुसता झाडांचा फोटो कोणाचा? हा फोटो सापडला नेमका हो. तुला? अरे याचा फोटोग्राफर बाकी ग्रेटच होता. काय झालं काय? फोटो काढताना शिंकला, त्यामुळे धडच फक्त राहिली आणि मुंडकी गायब. अरे पण ती काय आहेत कोण? हे बघ सांग तुला, हा. आहे ना, हा सुधीर, हा. हा? हा मी, हा. हा? आणि हा परशा. हा, असं. दोघी काय करतात रे? हल्ली बरे आहेत ना? अरे परशा तमाशा कॉन्ट्रॅक्टराकडे बाजार मास्तर आहे. सुधीर गाण्याचे कार्यक्रम मिळवण्यासाठी धडपड करत असतो. पण ऐकलंय की दोघही एकत्र असतात. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाहे. जय जय रघुवीर समर्थ. ही दुनिया, ही दुनिया, ही दुनिया माया जाल मनुजा जाग जरा. ही दुनिया माया जाल मनुजा जाग जरा. हळवावरचं पाणी केव्हा मोती होईल तारे, अरे जमिनीवरती उगा शोधिसे आकाशातील तारे. ही दुनिया माया जाल मनुजा जाग जरा. ही दुनिया माया जाल मनुजा जाग जरा. हसू नको तू सावध वाग रे मनुजा जाग मनुजा जाग. हसू नको तू सावध वाग रे मनुजा जाग मनुजा जाग. किती आले किती गेले, भले मोठे राजे झाले. छोट्या गर्वात बुडाले आणि मातीत मिळून सारे गेले. किती आले किती गेले, भले मोठे राजे झाले. छोट्या गर्वात बुडाले आणि मातीत मिळून सारे गेले. अरे बीज होऊन माती मधून अंकुर बनून यावे, जलगंगेचे जसे वाहते तैसे निर्मळ व्हावे. ही दुनिया, ही दुनिया माया जाल मनुजा जाग जरा. ही दुनिया माया जाल मनुजा जाग जरा. हसू नको तू सावध वाग रे मनुजा जाग मनुजा जाग. हसू नको तू सावध वाग मनुजा जाग मनुजा जाग.
थोडे द्यावे थोडे घ्यावे एकमेका प्रेम द्यावे जीवनाला रंग यावे अवघे आनंदाचे गंध उधळावे थोडे द्यावे थोडे घ्यावे एकमेका प्रेम द्यावे ओ जीवनाला रंग यावे अवघे आनंदाचे गंध उधळावे काका वाचून गाडी नाही काका वाचून लोणी अरे मित्रा वाचून जगात कैसा जगेल माणूस कोणी ही दुनिया माया चाल मनुजा जाग जरा ही दुनिया माया चाल मनुजा जाग जरा तळवावरचं पाणी केव्हा मोती होईल का रे जमिनीवरती उगा शोधिसी आकाशातील तारे ही दुनिया माया जाल मनुजा जाग जरा ही दुनिया माया जाल मनुजा जाग जरा हसू नको तू सावध वाग रे मनुजा जाग मनुजा जाग हसू नको तू सावध वाग रे मनुजा जाग मनुजा जाग खायला सुधीर प्रोग्राम मात्र आपला झकास झाला अरे झकास पण परशा हं? असं कार्यक्रम करत इथे कुजायचं का आपण? आता नशिबानं जर ठरवलं असेल आपल्याला इथं कुजत ठेवायचं तर आपण काय करणार आता हेच बघ ना इतकं चांगलं लोकनाट्य लिहिलंय तरी सुद्धा बाजार मास्तर म्हणून त्या चबुरावाकडे शिव्या खात राहावं लागतं ना मला अरे माझं तरी दुसरं काय आहे? माझा काका गाण्याच्या बाबतीत एकदम औरंगजेब आहे. रोज मला शिवांचा खुराक देतो. सरळ नावाची गोष्ट आहे का रे तुझ्यापाशी नाही काका काय आहे की मला काल रात्री थोडासा उशीर झाला. मूर्खा गेले 8-10 दिवस रात्री 2-2, 3-3, 4-4 वाजता येतोय काल तर आलाच नाही नाही आलो. अरे मी काय तुला पोसायचा मगता घेतलाय काय नाही थोडल्या भावाचा मुलगा म्हणून मी तुला सांभाळला ना नाही हा? नाही नाही, म्हणजे हो हो अरे एवढा मोठा घोडा झालास दमडी तरी मिळवायची तुला अक्कल आहे का या घरातल्या चुलीतलं एक तरी लाकूड तुझं आहे का नाही तुला एसएससी केल्यावर टायपिंग शिक म्हणून तुझ्या कानी कपाळे ओरडलो की नाही ओरडलात. पोस्टाच्या बाहेर पेटी घेऊन बैस लोकांची पत्र मनी ऑर्डर लिहून दे म्हणून कोकललो की नाही कोकणलात. अरे मग काय नाही केलं हे त्याचं काय काका की तसली कामं मला आवडत नाही. चुप मला आवडत नाही मग काय हमाल लोकांच्या सत्यनारायणाच्या पूजेत गायला नाचायला आवडतं आपल्या घराण्यात गेल्या 42 पिढ्यात गाणं ऐकायला सुद्धा कोणी गेलेला नाही त्यात माझा काय अपराध आहे? तोंड वाढ करून बोलू नकोस या पुढे मला तुला पोचणं अशक्य आहे माझी ताकद सहन शक्ती संपली पण काका काय आहे की- बोलायचं नाही जग तुला मोकळं आहे नाही जग तर मोकळं म्हणजे या घरातलं तुझं सामान बांधायचं आणि चालायला लागायचं हो काका पण मी जायचं कुठे? बास्टात जा नाही तर गावोगावी नाचगाणं कर हो काका पण माझ्याजवळ पैसे नाही येतो. भीक माग उसने माग काय वाटेल ते कर पण माझ्या पुढे आधी काय कर या घरात तुला आता चहाचाच घोट नाही पण पाण्याचा घोट सुद्धा मिळायचा नाही कमळे 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 अरे अरे आबा तुझ्या मला मार गोळी काय? म्हणजे तशी खरी नाही ग त्याचा विचार डोक्यातनं काढून टाक हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय काय ते मी लिवलेलं लोकनाट्य तू येस तुझ्या बाला जाऊन सांग हा परशात नुसता बाजार मस्त राहिलेला नाही मी लिवलेले लोकनाट्य त्याला नेऊन दाखव आणि म्हणावं अख्ख्या जन्मात असं लोकनाट्य वाचलं नसशील ते सांगते नंतर आधी चहा घे आबा याच्या आत तुझा आधीच येळ झालाय म्हणून बोंबलतो तुझ्या अगं, नावानं बोंबलू दे असं किती दिवस बोंबलणार आहे त्यो कमळे. याला कमळे छान बघू. राम राम मालक राम राम वर्षा तू आता कामाला आलास होय? अरे कामावर यायची ही वेळ झाली होय रे? आज मी तुम्हाला एक धक्का देणार आहे मालक अरे धक्क्याच्या खरं तर तुला अगोदर धक्का मारून बाहेर काढायला पाहिजे. का, का, अरे का? बाजार मास्तर म्हणून नेमला तुला हो ना. तो उन्हा दिसा लागल्यानंतर बाजाराला निघालास होय रे? अरे काय तुझ्या जीवाला लाज आबरू शरम? त्याचं काय झालं मालक रात्री झोपायला उशीर झाला म्हणून उठायला लेट झाला म्हणून उशीर झाला थांब तुला पगारालाच लेट करतो. कधी वेळेवर हा? केलाय अब मी तुम्हाला एक असा धक्का देणार आहे की मी एक लोकनाट्य लिहिलंय हे कमळे अगोदर ह्याच्या हातात बाजारात जायला पिशव्या ठेव बघू.